भरती होणार होती, तिचं हॉल तिकीट आलेली आहे, तर ते कोणकोणते प्रकार आहे व त्यामध्ये ते कधी होणार आहे, त्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तुमचे जर कोणी याचे काही क्वेशन असेल, तर ते आपले आपल्या चॅट बॉक्समध्ये टाइप करा. त्यासोबतच मित्रांनो, आता उद्या काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. तर त्यांनी आपले डॉक्युमेंट वगैरे सगळं व्यवस्थित दिलेल्या ॲड्रेसवरती वेळेच्या अर्धा तास अगोदर तिथे उपस्थित राहा. आणि जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर ते आताच तिथेच चेक करून घ्या. तिथे गेल्याच्यानंतर तुमचं डी-व्हीसाठी अडचण नको यायला. जर तुमचे काही क्वेशन असेल, तर ते तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाइप करा मित्रांनो. आणि आता सोलापूरचे जे 20 किंवा 21 पदाची जी भरती होणार होती, तिचं हॉल तिकीट हे या 2 वीकमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आता काही विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होता, की 1 मिनिट. डी-एम-ई-आर आरोग्य विभाग आणि डी-एच-एसच्या जागा कधी येणार आहेत? तर डी-एच-एस आणि डी-एम-ई-आर प्लस आरोग्य विभागाच्या जागा या मार्च 2026च्या नंतरच तुम्हाला बघायला भेटतील. हो, तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी प्रॉब्लेम तर नाही येणार. पण तुम्ही आता नवीन काढलंय त्यामुळे तिथंही व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला वेळ देण्यात आला असता. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. जय भीम. बोला सर तुमचा काय प्रॉब्लेम आहे? आपल्या लाईव्ह जॉइन करून घ्या मित्रांनो, कारण ते तुम्ही प्रत्येक कॉमेंटमध्ये रिप्लाय देणं हे शक्य नाही. तर तुम्ही ते टाइप करू शकता तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर. तर एका विद्यार्थ्याची कॉमेंट होती, की "सर पॅरामेडिकल रजिस्ट्रेशन नाहीये, तर काही प्रॉब्लेम येऊ शकतो का?" हो, तुमचं सिलेक्शन होणार नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. कारण तुमचं पोस्टनुसार तुमचं सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे. त्यांनी तुम्हाला मुदत दिलेली असते, की डी-व्हीच्या अगोदर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. जर तुम्ही डी-व्हीच्या नंतर सर्टिफिकेट देताय, तर ते गृहीत धरलं जात नाही. फक्त तुम्हाला एक एक्सपिरियन्स म्हणून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येते. तसेच आता जी सोलापूरची जी हॉस्पिटलसाठी जी भरती निघाली होती, तिचा हॉल तिकीट या 2 वीकमध्ये तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो. आरोग्य विभागाच्या जागा मार्चच्या नंतरच. कारण मार्चमध्ये वर्ष संपेल, त्यानंतर तुम्हाला आरोग्य विभागाची अपडेट आलेली दिसेल. हो, चालतं एक्सपायर चालतं. आता तुम्ही नवीन काढायला वेळ देण्यात आला, असं तुम्हाला तिथेही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. त्यासोबतच जी छत्रपती संभाजीनगरच्या बी आता जागा येणार आहे मित्रांनो. काही कारणास्तव त्या जागाची जी भरती होणार होती, ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. पण ती भरती आता परत येणार आहे. हो, चालते. तुम्ही नवीन बनवले ती तिथे सबमिट करा. नाही, डायटीशियनच्या नाहीये. त्यामध्ये कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक व इतर पोस्ट आहेत. हो, दोन्ही सोबत घेऊन जा. त्यांना तुमचा प्रॉब्लेम काय आहे, की "सर मी रजिस्ट्रेशनच्या वेळेस माझ्याकडनं डॉक्युमेंट एक्सपायर अपलोड झालेलं आहे. तर मी आता नवीन काढलंय, तर हे तुम्ही गृहीत धरणार का?" असं तिथे विचारून घ्या तुमचा प्रॉब्लेम त्यांना शेअर करा. कारण प्रत्येक डी वेगवेगळा होत असतो. कारण आता जर आम्ही सांगितलं, की ते चालतं डी
ते गृहीत धरता नाही धरता हे त्यावर अवलंबून आहे. हो, ग्रुप डीच्या पण जागा येणार आहे. तसेच अजून कोणाची तरी कमेंट होती. एक मिनिट. ड्रायव्हरची लिस्ट आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू असल्यामुळे थोडं वेट करा. जर तुमच्या कोणामध्ये फार्मासिस्ट किंवा कसल्याही पोस्टचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाला असेल, तर त्यांनी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तिथे एस-एम-एस करा मला. आता डी नंतर प्रोसेस काय असेल, तर डी नंतर प्रोसेस तुमचे एलिजिबल, नॉट एलिजिबलची लिस्ट लागेल. त्यानंतर तुमचं जॉइनिंगसाठी तुम्हाला फॉर्म फिल करण्यात येईल, की तुमचं जॉइनिंग कोणत्या एरियात हवं. त्यामध्ये ते तुम्ही जे निवडलेले एरिया असेल, तिथे तुम्हाला पण ते तुमच्या जे निवडलेल्या याच्यातून नाही देत. ते प्रत्येक वेगवेगळे देत असतात. फक्त ते तुम्हाला विचारतात, की तुम्हाला कोणत्या एरियात पाहिजे. जर चान्स असेल तर ते तुम्हाला भेटू शकतं. माझी जी-एम-सी सोलापूरची हॉल तिकीट. तुम्ही जी-एम-सी सोलापूरची कोणत्या पोस्टसाठी हॉल तिकीट डाउनलोड करताय ते एकदा चॅट बॉक्समध्ये टाइप करा. आरोग्य विभागाच्या 15,000 जागा त्यांनी सांगितल्या आहे, पण तुम्ही 5,000 प्लस जागा पकडा. कारण 15,000 जागा काढायला खूप वेळ लागतो. कारण इथेच डी-एम-आरच्या 1107 जागा काढायला एवढं त्यांनी मंथ्स वाया घालवले, की लिमिटच्या वरती. हो, डी-एम-आरची पण भरती येणार आहे. परत एकदा भरती येणार आहे डी-एम-आरची आणि तसेच डी-एम-आरच्या काही भरत्या जे चालू असतात, त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती पण चालू असतात. जर तुम्हाला फॉर्म फिल करायचा असेल, तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या पण भरत्यांची पी-डी-एफ अपलोड करत राहील. एम-पी-एस-सी एक्झाम झेडपीचे अजून त्यांच्याकडे गेलेली नाही. पण झेडपीचे जे बी भरत्या होतील, ते एम-पी-एस-सीकडे अजून 1 किंवा 2 एक्झाम झाल्याच्या नंतर एम-पी-एस-सीकडे जाणार आहे. ड्रायव्हरची नेक्स्ट प्रोसेस जर ड्रायव्हरची लिस्ट आली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर तुम्हाला ड्रायव्हिंग स्किलसाठी बोलवण्यात येईल. डी-एम-आरची नाही, आता जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आले, त्यांना ऑलरेडी माहिती आहे, की यापैकी सगळे विद्यार्थी टॉप मार्क होल्डर आहे. त्यामध्ये त्यांचे कोणते ना कोणते पोस्ट वाईज ते तिथे बसून जातील. कारण प्रत्येकी विद्यार्थ्याच्या डॉक्युमेंटमध्ये चुका नाहीये. तेवढे पण हायेस्ट विद्यार्थी ते. आणि जे वेटिंगला येतील त्यांचं आता मुश्किल आहे. कारण ते वेटिंगला आल्याच्या नंतर ते भरतीच्या केव्हा काय होईल किंवा भरती आल्याच्या नंतर ते वेटिंगवाले विद्यार्थी सिलेक्ट होईल का हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही आता ही दुसऱ्या भरतीची तयारी चालू ठेवा. डाटा एंट्रीचं अजून काही सध्या इन्फॉर्मेशन नाहीये. पण जर आली तर मी आपल्या चॅनलवरती शेअर करत राहील. तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्या. हो, पण यावेळेसचे विद्यार्थी ना ते जेवढे पण पोस्ट होते त्यामध्ये भरपूर सारे विद्यार्थ्यांना 110 प्लस मार्क आहे म्हणजे वरतीच आहे. तर त्यामुळे एवढे सारे विद्यार्थी 100च्या खाली बोलवणं शक्य नाहीये. कारण 57,000 विद्यार्थ्यांना बोलवणं म्हणजे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 2 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस लागतील. सतत कंटिन्यू चालू ठेवल्यामुळे. आता त्यांनी 2-2 दिवसच दिलेले आहेत फक्त. हो, मी आपले टेलिग्राम चॅनल लिंक शेअर करतो. त्याची अपडेट मी एक चेक करून तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकेल, की मिलिटरी जागा कधी कन्व्हर्ट होईल पार्ट आहे.
असेल तर त्यामध्ये टाइप करा. हां, त्यासोबतच डी-एम-आरसाठी ईमेल येतो का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी? ईमेल येत नाही, नोटिफिकेशन आलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता. तसेच एलिजिबल, नॉट एलिजिबल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुमचं सिलेक्शन झालं काय, तर ईमेल येत नाही. त्यामध्ये जशी प्रोव्हिजनल लिस्ट आपली फायनल लिस्ट आली, तशीच तुमची एलिजिबल, नॉट एलिजिबलची लिस्ट तुम्हाला बघायला भेटेल. अजून एम-पी-एस-सीचं काय आहे सांगता येत नाही. त्यामुळे जेवढे पण आरोग्य विभाग, डी-एम-आर, डी-एच-एसच्या भरत्या होणार आहे, ते 1 किंवा 2 वेळेस टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस घेणार आहे. आरोग्य विभागाची जाहिरात मार्च नंतर. आणि मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरच्या पण आता भरती येणार आहे. त्यामध्ये जर तुम्ही बसत असाल, तर तो फॉर्म फिल करायला विसरू नका. नगर परिषदची पण प्रोसेस चालू आहे. आणि डी-एम-आर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर, एक्सपायर वगैरे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मागितलं असेल, तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कंपल्सरी घेऊन जाणे. जर तुम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अप्लाय केलं असेल, तर तरी तुम्ही सोबत घेऊन जा. काही पोस्टसाठी मॅन्डेटरी नाहीये, पण काही पोस्टसाठी कंपल्सरी आहे. तसेच मित्रांनो, जी सोलापूर व इतर जी-एम-सीचे पण भरत्या येतीलच. तुमच्या प्रोबॅबिलिटी व मिलिटरीच्या जागाचं मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती थोड्या वेळाने लाईव्ह सेशन बंद झाल्याच्या नंतर मी अपलोड करेल तिथे. सर्व इन्फॉर्मेशन तिथे तुम्ही चेक करून घ्या. हो, क्लर्कची पण भरती येणार आहे. क्लर्कसाठी जर तुम्ही तयारी करत असाल, तर जी-एम-सी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची भरती येणार आहे क्लर्कसाठी. तिथे तुम्ही फॉर्म फिल करू शकता आणि ती भरती या मंथमध्ये किंवा पुढच्या मंथमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. जी-एम-सी सोलापूरचे हॉल तिकीट डाउनलोड होत नाही, तर तुम्ही एकदा तुमचे कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलेले आहे ते इथे चॅट बॉक्समध्ये टाइप करा. त्यानुसार मी तुम्हाला सांगतो, की जर तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे किंवा नाही. जर तुम्ही 20 जागासाठी अप्लाय केलं असेल, तर त्याचं हॉल तिकीट आलेलं नाही आहे मित्रांनो.